सर्व मंगल मंगले शिवे सर्वद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अखंड 9 दिवस दिवा कसा लावायचा थोडक्यात माहिती सांगते मला जे माहीत आहे ते. आता इथे बघा, सर्वात पहिले आपल्याला दिवा स्वच्छ असा घासून घ्यायचा आहे घटस्थापना करायच्या आधी. आणि आपल्याला 9 दिवस दिवा घासायचाच नाही. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अखंड वात घालून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता इथे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे. आता जर तुम्ही तूप टाकलं पहिल्या दिवशी दिव्यामध्ये, तर पूर्ण तुम्ही 9 दिवस तुपाचा दिवा लावायचा आणि तो शुद्ध गावरान गाईच्या तुपाचा. तेलाचा लावला असेल तर शुद्ध तुम्ही तेलाचाच 9 दिवस दिवा लावायचा, हे लक्षात ठेवायचं. आता इथे बघा, मी घरचं माझ्या गावरान गाईचं शुद्ध असं तूप घेतलेलं आहे, बघू शकता. याच्यामध्ये अजिबात आम्ही मिक्स करते नाही, कारण का स्वतः आम्ही हे तूप घरीच तयार करतो. आता त्याच्यानंतर दिव्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आणि दिवा आपला लावून घ्यायचा. आता त्याच्यानंतर दिवा लावल्यानंतर आता इथे बघा, त्याला हळद कुंकू लावून घ्यायचं दिव्याला. आणि इथे काय करायचं, आपल्याला थोडेसे दिव्यामध्ये तांदूळ घालायचे आहे. आता याने काय होतंय, दिव्यामध्ये ऑक्सिजन तयार होतं आणि दिवा आपला विझत नाही. रोज तुम्ही थोडे तांदूळ घालत जा, जास्त नाही, थोडेसे, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, इथे मी भीमसेनी कापूर घेतलेला आहे. दुसरा कापूर नाही घ्यायचा, साधा भीमसेनीच कापूर घ्यायचा. आणि इथे ना रोज तुम्ही सकाळी दिवा लावत असाल ना, त्यावेळेस एक वडी ना ह्या आपल्या दिव्यामध्ये अशी बारीक चुरून टाकायची. त्याने पण ऑक्सिजन भेटतं आणि दिवा अजिबात विझत नाही, किंवा सुगंध पण एवढा सुंदर येतो घरामध्ये. तिसरी गोष्ट, इथे लवंग घेतलेली आहे. लवंग आपल्याला अखंड घ्यायची, 2 लवंग घालायची आणि लवंगाबरोबर चिमूटभर हळद घालायची. हे दोन्ही सोबत घालायचे. याने पण ऑक्सिजन भेटतं, अजिबात आपला दिवा विझत नाही. हे तुम्ही तिन्हींमधून कोणतंही एक करायचं. पण मग तरी पण तुम्ही रोज थोडे का होईना तांदूळ घाला दिव्यामध्ये, आणि रोज तुम्ही कापूरची एक वडी घालू शकता, पण भीमसेनीच कापूर घाला तुम्ही. एवढा सुगंध छान येतो दिव्याला, आपल्या ऑक्सिजन भेटतं, दिवा अजिबात विझत नाही. तुम्ही नक्की हे करून बघा. समजा दिव्याला काजळी आली, येतेच काजळी, दिव्याची वात मोठी करायची, काजळी काढून घ्यायची. नाहीतर मग आपल्याला थोडंफार मनाला शंका आली दिवा विझेल, तर बाजूला दिवा ह्याच दिव्याने पेटवून घ्यायचा किंवा लावून घ्यायचा. त्याच्यानंतर काजळी काढून घ्यायची, तो दिवा ह्या दिव्याला लावून घ्यायचा, तेल किंवा तूप टाकून घ्यायचं. आणि जो आपण पहिला दिवा लावलेला आहे ना, याच्यापासून तो दिवा आपण स्वतःनी हाताने किंवा फुंकर मारायची नाही. तो जोपर्यंत पेटल किंवा जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालून द्यायचा. ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा, अजिबात तुमचा दिवा विझणार नाही, किंवा तुम्ही झाकणाचा दिवा घेऊ शकता.